मुळात सगळं शांत आणि स्थिरच आहे. इथे अस्वस्थ, बेचैन, उद्विग्न, परेशान, चिंतातुर, काळजीवाहू, अस्वस्थ असं काहीच नाहीये. सगळंच काही शांत आणि स्थिर आहे. फक्त आपली दृष्टी वेगळीकडे वळलेली आहे. आपली बेचैनी ही आपण धरलेली आहे. अभिव्यक्त होण्याचा आपला गुण या बेचैनी मागे आहे. आपण आपल्या अभिव्यक्तीला दिशा सकारात्मकतेची जर देऊ शकलो नाही तर ती नकारात्मकतेमध्ये अभिव्यक्त व्हायला लागते. आपण सकारात्मकतेच्या दिशेने आपल्याला वाहू दिलं नाही तर नकारात्मकतेमध्ये आपली स्पष्टता होऊ लागते. अभिव्यक्त होणं, स्पष्ट होणं, उघड होणं हे आपल्या जिवंततेचं लक्षण, मनुष्याचं लक्षण, प्रत्येक जीवाचं लक्षण. परंतु इतर जीव मात्र निसर्गाच्या नियमानुसार, त्यातून येणाऱ्या प्रेरणेनुसार चालत राहतात, वाहत राहतात, जगत राहतात. मनुष्य थोडा स्वतंत्र आहे. जरा उच्च अभिव्यक्तीची क्षमता ठेवतो. उच्च प्रगटीकरण त्यामध्ये होऊ शकतं, होतं. त्यामुळे जरा जास्त उघड, जास्त शक्तिशाली, जास्त स्पष्ट, जास्त अभिव्यक्त वाटतो आणि असतो. पण या अभिव्यक्तीला, या दिलेल्या शक्तीला जर त्यांनी वळण दिलं नाही तर ही शक्ती आत्मघातकी ठरते आणि ही शक्ती स्वतःवरच उलटते. असं मनुष्याचं आहे. मनुष्य प्रेमपूर्ण आहे, सोबतच हिंसक आणि क्रोधीही आहे. जर माझ्यातील प्रेमपूर्णतेला मी दिशा दिली तर माझा तसा विकास होईल. परंतु जर माझी अभिव्यक्ती मी योग्य दिशेला घेऊन जाऊ शकलो नाही तर क्रोध आणि हिंसकतेमध्ये मी व्यक्त व्हायला लागेल, चीड आणि रागामध्ये व्यक्त व्हायला लागेल. तुम्ही बघा, तुमच्या प्रेमाचा नकार हे तुमच्या रागाचं आणि क्रोधाचं, हिंसेचं, निराशेचं कारण ठरतं. जर तुमचं खरं प्रेम प्रेमच होतं तर मग हे आलं कुठून? तुमच्या अभिव्यक्तीने नकारात्मक रूप घेतलं म्हणून हे आलं. तुमच्यात ते असतंच मुळामध्ये. तुमच्या अभिव्यक्तीची दिशेचं तोड दुसरीकडे होतं आणि असं व्हायला लागतं. आदर सन्मान ऐवजी उद्दामपणा, उद्धटपणा, बेअदबी हे होऊ लागतं. कसं होतं बरं? जर आदर सन्मान या दिशेने आपण आपल्या विचारांची गती अभिव्यक्त करू शकलो नाही तर बेअदबी, उद्धटपणा होण्यास सुरुवात होते. मुळात गुण स्वतःच्या ठिकाणी न्यूट्रल आहेत. तुमची स्थिती, तुमची अभिव्यक्ती कोणत्या दिशेला झुकते हे महत्वाचं आहे. तुम्ही मध्यस्थितीला असता. सुरुवातीला तुम्ही राहून राहून मध्यस्थितीला येता आणि मग एका बाजूला असतो सकारात्मक भाव, एका बाजूला असतो नकारात्मक भाव. सकारात्मक गुण, नकारात्मक गुण, सकारात्मक वैशिष्ट्ये, नकारात्मक वैशिष्ट्ये, पॉझिटिव्ह थिंग्स, निगेटिव्ह थिंग्स. तुम्ही चुनाव करता, तुम्ही झुकता आणि बहुतांश वेळा तुम्ही नकारात्मकतेकडे झुकायचा प्रयत्न करता. मग ही प्रकार विकासाची प्रक्रिया आहे का? हो, तसं पाहिलं तर ही देखील विकासाची प्रक्रिया आहे. परंतु जरा कठीण आहे, त्रासदायक आहे, ताप ताप देणारे आहेत तुम्हाला, परेशान करून सोडणारे आहेत तुम्हाला. तुम्हाला तसं जाणवतं, भासतं, वाटतं. परंतु ती देखील नकारात्मकतेची दिशा देखील विकासाची दिशा आहे. सकारात्मकतेची दिशा देखील विकासाची दिशा आहे. दोन्हीच्या विकासात काही फार फरक नाहीये.
परंतु एकीची निष्पत्ती जरा जास्त तापदायक आहे, दुसरीची निष्पत्ती जरा कमी तापदायक, सुखदायक आहे. म्हणून माणसाने सकारात्मकतेचं बळ निवडलं, जरा सुखदायक पद्धतीने विकास साधणं जास्त चांगलं ठरतं, जास्त उपयुक्त आहे. परमेश्वराच्या जगामध्ये वाईट असं काहीच नाहीये, चुकीचं असं काहीच नाहीये, चांगलं वाईट असं काहीच नाही. चांगलं पण काही नाहीये आणि वाईट पण काही नाही, सगळं काही न्यूट्रल आहे. समजणं जरा कठीण आहे कसं आहे, परंतु ते आहे. तुम्ही जर साक्षी होऊ शकलात ना, तुम्ही जर तुमच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखी तटस्थता साधू शकलात ना, तर सुख आणि दुःख, कसलं सुख आणि दुःख, कसला आनंद, कसली पीडा, कसली तकलीफ, कसलं जिंकणं आणि कसलं हारणं, कसलं जन्म आणि कसलं मरण, तुम्हाला कळून जाईल. सगळं काही निव्वळ वाटतं, तुम्हाला भासतं. तुम्ही धरताय म्हणून अनुभवताय, तुम्ही धरताय सुखाला म्हणून सुख अनुभवता, तुम्ही धरता दुःखाला म्हणून दुःख अनुभवता. नाही तर साक्षीच्या भावामध्ये स्वतःच्या सगळ्या जगण्याचा साक्षीदार जर झालात तुम्ही, तर साहजिकच आहे तुम्ही यापासून अस्पर्शित राहता. तुम्हाला वाटतं की हे या शरीराबाबतीत घडतंय, या मनाबाबतीत घडतंय, हे मन आणि शरीर अनुभवतंय, मी मात्र पाहणारा कायम आहे, शाश्वत आहे, माझ्यात मात्र काहीच बदल होत नाही. असं काही बनावं लागेल तुम्हाला, आणि मग अनुभवताल तुम्ही दिव्यता. आणि मग कसल्या जगण्याचा आव आणि कसला भाव, कसला दिखावा, कसली शान, कसलं सज्जन आणि कसलं दुर्जन, कसलं गोड बोलून कसलं चाहऱ्याला, कसली मजा लुटणं, कसं हिंसक, कसं राग करणं, कसं प्रेम, सगळी मजा हो, सगळा खेळ हो, सगळा आनंद हो, काहीच तर भेद नाहीये. केवळ जीवनाची लीला आहे, आणि खरा लीला करणारा त्या जीवनाशी असा एकरूप होतो की हे सगळं काही करायला लागतो. हीच तर मजा आहे. ज्याला रहस्य कळलं सगळ्या जीवनाचं, तो सगळ्याच तर लीला, सगळ्याच तर गोष्टी मनमुराद करायला लागतो. तुम्ही वाईट म्हणतात तेही करतो, तुम्ही चांगलं म्हणतात तेही करतो, पॉझिटिव्ह गुण तेही करतो, निगेटिव्ह गुण तेही करतो. त्याच्या दृष्टीने हा फक्त खेळ असतो. तुम्ही गंभीर असता, त्याच्या दृष्टीने खेळ असतो. तुम्ही अज्ञानपणे झाकलेल्या झापडं लावून त्यामध्ये गुंगून हे तुमच्या बाबतीत घडतं असं समजून भोगत जगत राहता, आणि जाणणारा मात्र सगळं जाणून बुजून खेळ आहे, मस्ती आहे, मजा आहे असं समजून करत राहत. वाटताना वाटतंय सोपं आहे, पण एवढं सोपं नाहीये. जाणलेल्यासाठी हा खेळ फार मजेशीर आहे. तुमच्याशी गप्पा मारणं आणि तुमच्याशी तुमच्यासारखं वागणं, तुमच्याशी इतरांच्या गोष्टी आणि तुमच्याशी आदर्शाची गोष्टी करणं, तुमच्याशी नीचतम गोष्टी करणं, तुमच्याशी उच्चतम गोष्टी करणं, तुमच्यावर प्रेम करणं, तुमच्यावर क्रोध करणं, राग करणं, ही सगळी मजा आहे, मजा. जसं लहान बाळ खेळणं खेळतं, किल्ला बनवतं, राजाही तोच असतो, सैनिकही तोच असतो, आणि दुश्मन सैनिकही तोच असतो. दुश्मन सैनिक इकडून घोडा पळत येतो, इकडून हा पळत जातो, फायटिंग हाच खेळतो, एका हाताने दुसऱ्या हातावर फायटिंग घेतो आणि आवाज काढतो तोंडाने, डिशुम डिशुम डिश डिश, तलवार, पिक्चर सारखा आवाज काढतो. त्याच्या दृष्टीने तो रमलेला आहे. त्याच्या दृष्टीने इकडचा पण राजा खरा आहे आणि इकडचा पण राजा खरा आहे, लढाई त्यांच्यातली खरी आहे. त्याच्या बालमनानुसार दोन जण दोन ताकदीने लढतायत असं दाखवतो. त्याचा झुकाव जिथे असेल त्याला जिंकवतो. जाणल्यानंतर हे असंच असतं. दोन्ही घोडे त्याचेच असतात, सगळं जगणं त्याच असतं, फक्त तो खेळतो. बालक अज्ञान आहे, बालकाला माहित नाहीये, ते रमतंय, आनंद घेत आहे. परंतु एक लेवलला बालकालाही माहित असतं दोन्ही मीच आहे, शत्रू पक्ष आणि राजाचा पक्ष.
तसं जाणल्यानंतर मात्र पूर्णपणे स्पष्ट माहित असतं दोन्ही मीच आहे. हेही मीच, तेही मीच. तुम्ही पण मीच आणि मी पण मीच. सगळ्यात मीच, माझ्याशिवाय इथे काहीच नाही. इतकं स्पष्ट आणि उघड असतं ना. मग थोडक्यात असं म्हणूया की मी माझ्याच गप्पा माझ्याशी करत असतो. जेव्हा काही तुम्हाला सांगतो, रागवतो, झुकतो. मी माझंच माझ्यावरती मजा लुटत असतो. मी माझ्याच माझ्यावरती क्रोध करत असतो. मी माझ्याच माझ्यावरती संस्कार, प्रवचन आणि आदर्श करीत असतो. मी सगळं माझं माझ्यावरतीच करतोय. कारण इथं वेगळं कोण आहे? सगळं काही मीच तर आहे. फक्त वेगळं भासतं ते तुम्हाला. नाही तर सगळं अखंड आहे. इथे खंड नावाचा प्रकार घडत नाही. सगळं स्थिर आहे, शांत आहे, शाश्वत आहे.